मी गीता चोबळे. माझा हा सेवेचा पहिलाच वर्ष आहे आणि सेवा करताना इतका सुंदर अनुभव आला की गुरुदेव सांगतात नेहमी साधना सेवा सत्संग केलंच पाहिजे. आणि सेवेचं फळ काय माहिती? आनंद. सेवेतून मिळणारा आनंद हेच आमचं फळ होतं आणि ते आम्ही आता इथं अनुभवलंय. अतिशय सुंदर अनुभव येतोय सर्वांनाच. थँक्यू. जय गुरु. मी लातूरून आले. माझं नाव अंजली फुलसुंदर. मी बऱ्याच वेळेस दर्शन वगैरे करून गेले, पण यावेळेस तुकाराम महाराजांची सेवा करण्याचा मला जो मौका मिळाला, ती सेवा करताना इतका आनंद होत आहे की बस सेवा जय गुरुदेव. माझं नाव डॉक्टर नीती तायडे. मी पुण्याच्या सिंहगड रोड सन सिटी रोडवरनं आले. इथे देहूमध्ये भक्तांचा मेळा जमला आहे. या भक्तीच्या सागरामध्ये आम्हाला सेवा करण्याची संधी मिळते आहे. आमचे गुरुजी श्री श्री रविशंकरजी गुरुजी सांगतात की तुम्ही निस्वार्थ सेवा करा. सगळ्या या भक्त मंडळींच्या भक्ताच्या सागरामध्ये जे डुबलेले आहेत त्यांना आम्ही थोडं पाणी दिलं, शरबत दिलं. त्यांच्या चेहऱ्यावर हसू येतं. रखरखत्या उन्हामध्ये त्यांना ते प्यायला मिळतं, त्यांना बरं वाटतं. ते बघून आम्हाला इतकं छान वाटतं. तर गुरुजींचं जे हे आहे, मिशन आहे की सेवा करण्याचं, ते आम्हाला पूर्ण थोडंफार खारीचं वाटतं, त्याच्यामध्ये वाटल्याचं वाटतं. त्याच्यामुळे आम्ही सगळ्यांना धन्यवाद देतो आम्हाला सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल. थँक्यू. जय गुरुदेव. माझं नाव संचिता जगताप. मी ह्याच वर्षी आलेले ह्या सेवेसाठी. तर मला ही सेवा करून खूप आनंद भेटला. एवढा आनंद कुठेच भेटला नाही, एवढा आनंद सेवा करण्यात भेटला. जय गुरुदेव. नमस्कार. जय गुरुदेव. आज तुकाराम बीज म्हणजे आपल्या सर्वांनाच माहीत आहे की या दिवशी श्री संत तुकोबा माऊली सहदेव वैकुंठाला गेले. त्या दृष्टिकोनातून आपल्या महाराष्ट्रातील सर्व महाराष्ट्रातील भाविक पायी चालत तुकोबा रायाच्या चरणी नतमस्तक व्हायकरता हजारो मैल पायी चालत आले आणि लाखो वारकरी रस्त्याने चालत येत आले आहे. परंतु कंपले मी हिंजवडीतून आले. तुषारभाऊची सेवा ना खूप चांगली आहे. बरेच वर्षापासून तुषारभाऊ सेवा करतात आणि आम्हाला खूप आनंद येतो. आम्ही दोघं जण, माझे मिस्टर आणि आम्ही दोघं सेवा करतो. आम्ही आळंदीला पण वारले असतो, पंढरपूरला पण आम्ही दोघं वारले सेवेमध्ये असतो. रामकृष्ण हरी. इथे येऊन सेवा करण्यात एक वेगळाच आनंद आहे. आणि पहिले कसं होतं, म्हणजे वय उलटले 50 नंतर सेवेत यायची, पण आताची तरुण पिढी बदलत चालली आहे. वयस्करांसोबत तरुण पिढी पण ह्या सेवेला येते, दर्शनाला येते. हे बघून खूप छान वाटतंय. त्यांनाही या गोष्टीची गरज आहे. अध्यात्म म्हणजे हे नाही आहे स्वतःची निगेटिव्हिटी काढून टाकण्यासाठी, एनर्जी वाढवण्यासाठी आहे. जे तुकाराम महाराजांनी सगळ्यांना जे ज्ञान दिलेलं आहे ते लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ही तरुण पिढी ह्यामध्ये येते. त्यासाठी खूप छान वाटतं हे बघून. रामकृष्ण हरी. जय गुरुदेव. मी सीमा पाटील, आर्ट ऑफ लिव्हिंग टीचर आहे आणि आर्ट ऑफ लिव्हिंग मध्ये आमचे गुरुदेव नेहमी सांगतात की सेवा सत्संग आणि कार्य हे लोकांपर्यंत आम्ही पोहोचवण्याचं काम करतो आणि सेवा करण्यात खरंच खूप मजा येते. म्हणतात ना की सेवा केल्याने कर्माची शुद्धी होते आणि खरंच इथे काम करताना खूपच समाधान वाटते. थँक्यू. जय गुरुदेव. मी माया कुट्टे. मानव सेवा हेच ईश्वर सेवा समजून तुषारभाऊ यांच्या माध्यमातून रविशंकर बाबांच्या प्रेरणेने इथे खूप 8-9 वर्ष झाले ही सेवा करते आणि मी त्याच्यासाठी 3 वर्षासाठी येते. 3 वर्षापासून येते. गुरुदेव. आर्ट ऑफ लिव्हिंग मार्फत मला जर आज इथं थोडीशी सेवा करायला भेटली. रात्रीच मला त्याविषयी थोडीशी माहिती मिळाली होती. माझे वडील बरेच वर्षापासून म्हणजे गावातून पहिली वारी त्यांनी चालू केली. गावातली लोक इथं सेवेला कायम घेऊन आले आणि आज ते नाहीत. आम्ही आईला घेऊन 2 बहिणी 3 बहिणी आम्ही इथं आलोय आणि इथं आल्यानंतर आर्ट ऑफ लिव्हिंगमध्ये सेवा करायला आम्हाला भेटली. खूप छान वाटलं की त्यांनी सेवा इथपर्यंत लोकांना आणली आणि ह्या लोकांमुळे आम्हाला इथं थोडीशी सेवा करायला भेटली. खूप खूप छान वाटलं. धन्यवाद. स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी. मी मूळ सोलापूरची आहे, म्हणजे 2 वर्ष झाला मी इथे आहे. मग आता हे आर्ट ऑफ लिव्हिंगचं म्हणजे सेवेमध्ये येत आहे मी आणि हॅपीनेस कोर्स केलेला आहे. मला म्हणायचं आहे की सेवाभाव म्हणजे सेवा करणं म्हणजे देवाचीच म्हणजे अंश रूपानं देव प्रत्येकात राहत असतो. मग आपण म्हणजे तुकोबारायांचं प्लस म्हणजे विठोबाचं
म्हणजे सेवा केली जाते. म्हणून आपण प्रत्येकाने म्हणजे सेवेमध्ये सहभागी व्हायला पाहिजे आणि दरवर्षी सेवा हे करायलाच पाहिजे. सेवा म्हणजे ईश्वर सेवा, म्हणजे लोकांची सेवा हीच ईश्वर सेवा आहे. कृष्ण जगद्गुरु तुकोबा यांचा जो वैकुंठ गमन सोहळा आहे, अतिशय सुंदर असा सोहळा आहे. आणि या सोहळ्यामध्ये गेली 8-9 वर्ष आम्ही ही सेवा वारकऱ्यांसाठी लिंबू सरबत असेल, थंड पिण्याचे पाणी असेल ते आम्ही मोफत वाटत असतो, त्यांची सेवा करत असतो. ज्याप्रमाणे महाराजांचं आहे, जेणे केला हा पुरुषार्थ म्हणजे तुकाराम नाम घेता कापे, म्हणजे तुकोबाराने असा पुरुषार्थ केला तसं आम्हाला सुद्धा वाटतं की बाबा वारकऱ्यांची सेवा करत असताना काही ना काही त्यांचं म्हणजे त्यांची सेवा आमच्या हातून घडावी. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केलंय तेव्हा या विठ्ठल कृपा केली असं नामदेवराय म्हणतात. मग नामदेवरायांना देव म्हणजे नामदेवरायांसोबत देव बोलत असून सुद्धा नामदेवरायांना वाटतं की आमची अनेक जन्माची पुण्याई आहे. तशी आमच्या आईवडिलांची माझ्या जन्माची अनेक वर्षांपासून जी पुण्य असेल आणि त्याच्या मार्फत आम्हाला ही सेवा करण्याची संधी भेटते. आणि चंद्रसूर्य असेपर्यंत ही सेवा असेच अविरतपणे चालू राहावं आणि आमच्या सर्व बाळगोपाळांच्या हातून ही सेवा घडावी असं मी तुकोबा यांच्या प्रार्थना करतो. एक 8-10 वर्षापूर्वी आम्ही इथे फक्त जे लोक तुकाराम महाराजांच्या त्या वैकुंठ भवनासाठी इथे यायची, तेव्हा आम्हाला असं जाणवलं की लोकांना इथं उन्हात बसून तहान ही सर्वात मोठा प्रश्न आहे त्यांच्यासाठी. तर ती ताण आपण पूर्ण करण्यासाठी त्यांच्यासाठी लिंबू सरबत म्हणा किंवा आता पाण्याची सोय जे आपण जवळ 8-10 वर्ष झाली ती अविरत सुरू आहे. सकाळी 7 वाजल्यापासून दुपारी 1 वाजेपर्यंत. आता आपल्याला हा सोहळा पूर्ण झाल्यानंतर दुपारनंतर जे कीर्तन होतं त्याच्यानंतर जी माणसांसाठी ताण जी असते ती लोकांची एवढी झुंबड उडलेली असते, त्यासाठी आपल्याला ते पाणी त्यांच्यापर्यंत पोहोचवणे हा आमच्यासाठी सर्वात मोठा